आणि या व्यासपीठावरील आज पोलखोल सभेसाठी जमलेले महाविकास आघाडीचे नेते हे सारे जण, त्यांच्यामध्ये मनोज शेठ भोईर असतील, महेंद्रदादा घरत असतील, सगळ्यात पहिले आपले भिवंडीचे खासदार, आपल्या जातीची आपल्या मातीचा सन्मान, आपला सगळ्यांचा आवाज संसदेत उठवतात ते बाळामामा म्हात्रे असतील. त्यानंतर गणेशदादा शिंदे असतील किंवा सारेच जण व्यासपीठावरील माझे भाऊ आणि बंधू आणि आपण सारे या ठिकाणी मी आवर्जून नूरशेठ मुल्ला, दाऊर काका, नगराज शेठ, शेखर म्हात्रे, TR भोईर ह्या सगळ्यांची नावे घेऊ इच्छिते. त्याचबरोबर माझे वडील स्वर्गीय वायजे कडू साहेब, प्रशांत पाटील साहेब, या साऱ्यांना आठवण करून यांनी जसं उरणसाठी एक आपलं योगदान दिलं तसं योगदान पुढच्या काळामध्ये आम्ही सारे जण देऊ अशी ग्वाही देते. आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाशिव छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरा आज मी गडबडलोच, प्रोटोकॉल सुद्धा चुकत चाललाय, पण लढायला गडबडणार नाही. माझ्यासाठी व्यस्त वेळ काढून सुद्धा या ठिकाणी आलेली महाराष्ट्राची रणरागिणी म्हणजे सुषमाताई अंधारे यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा सांगते, रयतेचे राजे राजाशिव छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, यशवंतराव चव्हाण, बिरसा मुंडा या साऱ्यांना अभिवादन करते आणि एक सांगते की भाजपाच्या व्यासपीठावरून ह्यांचा कुणाचाही उल्लेख झाला नाही याआधी, त्यांना विसर पडलाय महापुरुषांचा. त्याबद्दल त्यांच्या मानसिकतेची कीव आणून पुढचं भाषण सुरुवात करते. खरं तर मी संघर्ष कन्या आहे, या भूमीतली कन्या आहे, म्हणून लढायला कधी घाबरणार नाही. निवडणुकीचं आपण बघाल वातावरण तापलंय, अनेकांना दमदाट्या केल्या जातात, अनेकांना प्रलोभनं दिली जातात, अनेक पद्धतीने दमदाटी आणि प्रचंड तणावाचं वातावरण असताना सुद्धा उरणकरांनी आपल्याला साऱ्यांना जी साथ दिलेली आहे ती कौतुक करण्यासाठी आहे. परंतु याच व्यासपीठावरून तुम्हाला मी सांगते की पुढच्या काळामध्ये आरेला कारे केलं जाईल, अंगावर आलं तर शिंगावर घेतलं जाईल. कारण आता ज्यांची नावं घेतली त्यांचा साऱ्यांचाच आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा आहे. आपण बघाल की या ठिकाणी महेश बालदे आणि कौशिक शाह यांनी जो उच्छाद मांडलेला आहे, आत्ताच आपल्यातून भाषण करून गेले ते संसद रत्न अमोल कोल्हे साहेब, हे संसदेत आपली स्वतःची छाप उमटवतात. आज त्यांनी दुःख वाटतंय खरं तर मला की उरणमध्ये असलेला कुकर्माचा यांच्या पाडा वाचला. शेवट उरण आपला आहे, त्यामुळे
पुढच्या काळामध्ये सुस्वच्छ शासन देणार असं ते म्हणाले, पण निश्चितपणाने दिलं जाईल असं सुद्धा मी सांगते. विजयाची तुतारी वाजलेली आहे आणि भ्रष्टाचाराच्या दमदाटीच्या अरेरावीच्या विरोधामध्ये आपल्याला रणशंग फुंकायचा आहे आणि फुंकलेला आहे. ही विजयाची तुतारी वाजणार आहे निश्चितपणाने मी सांगते. कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद, उद्धव साहेबांचा आशीर्वाद, राहुल गांधी साहेबांचा आशीर्वाद, राज साहेबांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे. म्हणून सांगते, विश्व की पुकार है, ये भागवत का सार है, ये युद्ध की प्रमाण है, कौरव की भीड़ है, पांडवों की नीर हो, जो लड़ सका वही तो महान है. म्हणून आम्ही लढायला उतरलोय. आपण बघाल, आज एकही मुद्दा राहिला नको. शेवटची सभा ही आपण विरोधाची आहे, पुढची सभा विजयाची असणार आहे. त्यामुळे उरणमध्ये जे जे काय काळे धंदे आहेत, जे जे काय भ्रष्टाचार आहेत, ते आपल्या समोर दाखवणार आहेत. ही सगळी बसलेली लोक ही उरणातली आहेत, आपली आहेत. पण हे भाषण आहे, हे विरोधक सुद्धा पाहतायत आता लाईव्हवर. हे लाईव्ह आहे आणि उरणकर घरात बसून भाषण ऐकतात. आपल्या भाषणाला सगळ्यांचा एवढा डिमांड आलाय ना की काय विचारू. नुसते भाषण ऐकायलाच लोक येतात. युट्यूबवर लाखो लोक लाईव्ह असतात. उरणमध्ये महेश बालदी आणि कौशिक शहांच्या कृपेने ड्रग्सचा सगळ्यात मोठा व्यापार होतोय. अनेक माता भगिनी मला सांगतायत की तेवढा ड्रग्स बंद झालं तर बरं होईल, माझ्या मुलाला नशामुक्ती केंद्रात तरी न्या. त्या रडतायत, ओरडतायत, बोंबलतायत. पण महेश बालदी आणि कौशिक शहा यांनी कान बंद करून ठेवलेले आहेत. या माता भगिनींच्या अश्रूचं पाप कुणाचं? महेश बालदी आणि कौशिक शहाचं. या ठिकाणी हप्ता वसुली वाढलेली आहे. आत्ताच उल्लेख केला अमोल कोल्हे साहेबांनी 10% वसुली. मग 10 ट्रक जरी टाकले तरी 10% पाहिजेच. डिझेल माफियांना हाताशी धरून काही करा हो, म्हणजे डिझेल विका, चोऱ्या करा, काही करा, पण भाजपाला पुढे न्या आणि आम्हाला पुढे न्या. भाजपाला पण पुढे घेण्याची मानसिकता यांच्या दोघांमध्ये आहे. महेश बालदीला फक्त महेश बालदी शासन चालवायचं आहे. म्हणूनच त्याच्या पीएच्या बायकोला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. डिझेल माफिया या भागामध्ये जे वाढलेत ते पाप कुणाचा? महेश बालदी आणि कौशिक शहाचा. यामध्ये गुंडागिरी वाढलेली आहे, ते पाप कुणाचं? महेश बालदी आणि कौशिक शहाचं. अनधिकृत पार्किंग चालू आहेत, ते पाप कुणाचं? महेश बालदी आणि कौशिक शहाचं. मुलींची छेड काढली जाते. ज्या ठिकाणी यशस्वी शिंदे यांचा खून झाला त्या ठिकाणी अजूनही सीसीटीव्ही नाहीत आणि जाहीरनाम्यामध्ये पुढे येईनच मी. सीसीटीव्ही नाहीत, अंधार पडलाय. आज पण मुलींची सुरक्षता ऐरणीवर आलेली आहे, पण यांच्यावर कारवाई नाही. हे जे गुंडागिरी करतात, बाकीचे लोक जे अनधिकृत धंदे करतात, त्यांच्यावर कारवाई नाही. हे पाप कुणाचं? महेश बालदी आणि कौशिक शहाचं. आपण बघाल, या ठिकाणी फायर स्टेशन अतुलनी सांगितलं, आम्ही व्हिडिओ केला, लगेच कचऱ्याच्या गाड्या गेल्या भरायला कचरा. आम्ही जिथं माझ्या लाईव्हवर खरं तर आक्षेप घेतला महेश बालदींनी, पण मी जेव्हापासून लाईव्ह करायला लागलो तेव्हापासून खऱ्या अर्थाने कचऱ्याच्या गाड्या फिरायला लागल्यात. आपण बघाल, फायर स्टेशनच्या जागे डम्पिंग ग्राउंड केलं. हे पाप कुणाचं? महेश बालदी आणि कौशिक शहाचं. एक डम्पिंग ग्राउंड आपल्याला देऊ शकले नाहीत. खरं तर लोकांना हे बघणं गरजेचं आहे. हा सोशल मीडियाचा जमाना आहे. कारण निवडणूक लागून 10 दिवस मिळाले प्रचारासाठी,
फॉर्म भरणं आणि बाकी साऱ्या वेळामध्ये वेळ गेला, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मी घराघरामध्ये यांचा नाकारतेपणा दाखवला, यांचं अपयश दाखवलं. आणि अनेक माता भगिनींनी मला सांगितलं की पाणी नाही, गटार नाही, रस्ते नाहीत, मुलं नोकरीला नाहीत, घरात दारातून गटार गंगा वाहते, तिथं डम्पिंग ग्राउंड. बघायचंय तुम्हाला कोणाला? कोण जर मोऱ्यावर गेला नसेल तर लाव रे तो व्हिडिओ. राज साहेबांनी जसा दाखवला व्हिडिओ बघा. पद्धतीने पुरणचा सगळा कचरा इथे आणून टाकला जातोय. खर तर ही डम्पिंग ग्राउंड नाहीये, ही जागा जी आहे ती फायर स्टेशन साठी राखीव ठेवलेली आहे. मात्र पुरणचा सगळा कचरा इथे आणून टाकला जातोय आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा सगळं त्रास सहन करावा लागतोय. मग त्यामध्ये ते आल्यानंतर ही काही दुर्गंधी पसरली आहे, सगळीकडे अस्वच्छता तुम्हाला दिसून येईल. खरं तर या सगळ्या गोष्टी बदलणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पुरणकरांनी एकत्र येणं गरजेचं आहे. गटारांची व्यवस्था नाही. पाहिलात ना व्हिडिओ? कसा वाटला? ह्यांचा नाकर्तेपणाचा व्हिडिओ होता तो. आता बघा पुढचा व्हिडिओ दाखवा. शहरामध्ये गटाराची व्यवस्था नाही, सुनिश्चित गटार यांचं नियोजन नाही. दाखवा व्हिडिओ. गटर का ज्यादा हम लोग को परेशानी है बाबू. गटर का पानी कहीं जाता नहीं, इधर ही सब है. और छोटे छोटे बच्चे दिन भर उसमें मच्छी मारते हैं, जाते हैं, पकड़ते हैं. कुछ भी नहीं है. गटर है, परेशानी ज्यादा है. गटर है, रोड है, नल नहीं. ये बोतल का पानी पियोगे तो इतना बास आती है कि क्या बताएं. तो बहुत ज्यादा परेशानी हम लोग को है. नल वल का सबकी परेशानी है. गटर का उधर 3-4 घर का इधर पानी आता है, 1-2 घर का रहता है. दिन भर ऐसा ही रहता है, सारा दिन इससे पानी गिरता है. परेशानी ज्यादा हम लोग का है. बघितलं कोण बोलतात? हे उरणकर. 300 कोटी गेले कुठे? या ठिकाणी भाजी मार्केटमध्ये आम्ही लाईव्ह केला. त्या ठिकाणची इमारत कोसळायला आली आहे. महिलांना वॉशरूम नाही, पुरुष पण त्याच ठिकाणी जातात. त्याला पडदा लावून त्या ठिकाणी महिला, त्या ठिकाणचे भाजी विक्रेत्या आणि मच्छी विक्रेत्या, मच्छी मार्केटची तीच अवस्था. सारे जण त्रस्त झालेले आहेत. बघायचं आहे? लाव रे तो व्हिडिओ. आता मी ज्या ठिकाणी उभी आहे ते आहे आपलं उरणचं भाजी मार्केट. या उरणच्या भाजी मार्केटची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर अत्यंत डगमळीस आलेली भिंत आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर ही उरणचं जे काही बाथरूम आहे त्याच्या आजूबाजूला तुम्ही उभं देखील राहू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती या भाजी मार्केटमध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. इकडे जर तुम्ही बघितलं तर प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली पाहायला मिळते. मग यामध्ये नक्की बदलाव होईल का? बघितलात? ही आहे आपली महिलांची दुरावस्था. तिथेच पुरुष वॉशरूमला जातात, तिथेच महिला सुद्धा जातात. अनेक महिलांना आजार झालेले आहेत. लाल मैदान, खड्डे पडलेत, लोक तिथं दारू प्यायला बसतात. तिथेच अनधिकृत पार्किंग सुद्धा केलेली आहे. आणि खेळाडूंना खेळासाठी स्वतःचा हक्काचं ग्राउंड नाही. अनेक खेळाडू मला येऊन सांगून पत्र घेऊन गेलेत की त्या ठिकाणी आम्हाला इंजुरी झाली बऱ्याच वेळा. तरी सुद्धा लाल मैदान अजून सुसज्ज खेळण्यासाठी नाही. खड्डे पडलेले आहेत. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. दारुडे तिथे जातात, ड्रग्सचा धंदा सुद्धा तिथेच चालतो. कुणाच्या आधिपत्याखाली चालतो? महेश बालदी आणि कौशिक शाह. लाव रे तो व्हिडिओ. आज मी या मैदानात उभा आहे. या मैदानाचं खरं तर नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, ज्याला आपण लाल मैदान या नावाने सुद्धा ओळखतो. सध्याची आजची ही परिस्थिती बघितलीत ना तर हे मैदान राहिलं नसून एकतर डम्पिंग ग्राउंड दिसतंय किंवा मग पार्किंग दिसू लागले. याच मैदानात आपण खेळत लहानाचे मोठे झालो आहोत. याच मैदानात आपले सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा व्हायचे.
पण आता जर या मैदानाची परिस्थिती बघितली ना तर खरंच एक उरणकर म्हणून कुठेतरी मनाला खेद वाटतं. ग्राउंडची कंडिशन भरपूर खराब झालेली आहे. त्यामुळे आम्ही नगरपालिकेला अर्ज पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही मागणी पण घातलेली होती की ग्राउंडवरती काय काय करते होते ते पण आम्ही सांगितलेलं होतं. तर आम्हाला कुठूनही सपोर्ट भेटला नाही. आपले उरणचे खेळाडू रायगड डिस्ट्रिक्ट येतात, मुंबई डिस्ट्रिक्ट येतात, तर त्यांना ग्राउंड नसल्यामुळे प्रॅक्टिस करता येत नाही. आता आम्ही ही मागणी ग्राउंडवरती कृती होते, दारू पिणे, सिगरेट, बाटल्या फोडणं, पार्किंग करणं, जुगार खेळतात इथे, हगायला मुतायला पण चालू केलेलं आहे ग्राउंडवरती. आम्ही मागणी ही केली होती की आम्हाला बांधकाम करून द्या, गेट बांधून द्या, ग्राउंड प्लेइंग करून द्या आणि उरणच्या प्लेयरसाठी ग्राउंड उपलब्ध करून द्या खेळण्यासाठी. गेली कित्येक वर्ष आम्ही अर्ज दिलेले आहेत. आता हा एक अर्ज आहे, हा एक अर्ज आहे, इकडे एक अर्ज आहे. महेश शेठ बालदींना पण आम्ही अर्ज दिलेला आहे. पोलीस की ज्या मैदानात लहानाचे मोठे झालो, खेळत बागडत मोठे झालो, जे मैदान आमचे खेळायचं आहे, परंतु आज त्या मैदानामध्ये जर घाणीचं साम्राज्य येत असेल किंवा मग ती मैदान इकडच्या फक्त पार्किंगसाठी वापरलं जात असेल ना तर ही गोष्ट कुठेतरी मनाला लागते. आणि हीच गोष्ट बघितलात, ही आहे आपली ग्राउंडची अवस्था. आता विमला तलाव जिथं वयोवृद्ध जातात, अनेक मुलं खेळतात, तिथली परिस्थिती दाखवा. लावा व्हिडिओ. नमस्कार उरणकरांनो, या तलावाजवळ आपण नेहमीच आपल्या मनाची शांती शोधण्यासाठी येत असतो, परंतु इकडे आल्यानंतर ही दिसणारी घाण आहे ना, या घाणीचं साम्राज्य बघून खरंच कुठेतरी वाईट वाटतं. एक सामान्य उरणकर म्हणून आपली आवाज नक्की कोण ऐकेल हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे इकडच्या नेत्यांकडून आपल्याला आजही आश्वासन दिली जात आहे की हा तलाव आम्ही या ठिकाणी साफ करू, इकडची दुर्गंध आम्ही दूर करू. पण आताची परिस्थिती जर बघितली ना तर आम्हाला खरंच या गोष्टीचा त्रास होऊ लागलाय. म्हणजे आज इथं आम्हाला डस्टबिन नाही, मग उरणकर कचरा टाकणार कुठे? आज आम्हाला जर शौचालयाची सुविधा पाहिजे असेल तर मग शौचालयच उपलब्ध नाहीत, आणि असले तरी त्यांची परिस्थिती आज तुम्हाला मला चांगलीच माहिती आहे. आणि म्हणून एक उरणकर म्हणून या गोष्टीचा नक्कीच कुठेतरी आम्हाला दररोज खेद वाटत असतो. उरणकर मरतोय, मरू द्या. ह्यांच्या बापाचं काय जातंय? 8.5 वर्षात काय केलं? आता उद्या जाहीर सभा आहे, नेते येतील, आता 350 कोटी 1000 कोटी देऊन जातील. निस्ते कोटी कोटी, हजारामध्ये बोलतच नाही, लाखो मध्ये तर नाहीच नाही, निस्ते कोटीच. एवढे कोट आणले, तेवढे कोट आणले, तेवढे कोट आणले, आणि त्याचे ते चेले पेले. अटल सेतू त्यांनीच आणला, एअरपोर्ट त्यांनीच आणला, JNPT पण त्यांनीच आणली, आणि दिल्लीचा ताजमहल पण त्यांनीच आणला. तुम्हाला कुठं माहिती आहे? अरे JNPT आली तेव्हा तू चड्डीत असशील, चड्डीत. समजला? अनेकांचं योगदान या शहराला लागलेलं आहे. आता आमचा जाहीरनामा वाचून दाखवला, त्यावर अमोल कोल्हे साहेब बोलून गेले, परंतु त्यांचा जाहीरनामा मी आणलाय, तो मी वाचून दाखवणार आहे. उरण टाउन हॉल 2026 पर्यंत लोकांना सेवेत खुला केला जाईल, कारण निवडणुका होऊन जातील. मग तुम्ही काय प्रश्न विचारायला येणार? 8.5 वर्ष का झाला नाही ते सांगा. अजून लोकांना किती फसवणार? उरणचा बायपास रस्ता 15 कोटी शेतकऱ्यांना द्यायला नाही म्हणून थांबलाय. खरं तर ही वस्तुस्थिती आहे. जूनला होणार होता, ऑक्टोबरला होणार होता, नाही झाला, पण आता होणार आहे असं ते जाहीरनाम्यात म्हणतात. किती हो तुम्ही निर्लज्ज आणि नालायक. उरणकरांच्या हक्काचं उपजिल्हा रुग्णालय होणार. अरे जे हाय तिथं काय नाही, हाय तिथं सोनोग्राफीची मशीन नाही, ऑक्सिजन सिलेंडर नाही, ॲम्ब्युलन्स नाही, हे नाही, लसी नाही, डॉक्टर्स नाहीत. आणली होती सोनोग्राफीची मशीन, ती पण नेली, डॉक्टर्सच नाहीत, घेऊन गेले. ते उपजिल्हा रुग्णालय हे अंतुले साहेबांच्या काळात झालं. या ठिकाणच्या व्यासपीठावरच्या बऱ्याच लोकांची नावं त्या पाठीवर आहेत. ते उद्घाटन माझ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते झालं. एवढ्या वर्ष तुम्ही काय केलं? महेश बालदी, तुम्ही काय केलं? हा प्रश्न आपण साऱ्यांनी विचारला पाहिजे त्यांना. तरी तुम्ही जाहीरनाम्यात उपरुग्णालय टाकता? लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? निर्लज्ज कुठले. संपूर्ण शहरात म्हणे CCTV आणि लाईटचे दिवे आणणार. CCTV लांबच रे बाबा,
लाईटचे दिवे लाव, CCTV. ती बिचारी यशस्वी शिंदे ज्याचा मी आत्ता उल्लेख केला, तिचा खून झाला. आज पण मुले तिथून अनेक वेळा प्रवास करतात. आज पण तिथे CCTV ना, मी मुद्दा घेतला होता मध्ये, इलेक्शन आलं म्हणून राहिला. कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवणार. मग एवढ्या दिवस का नाही केला? मोफत 2 व्हीलरची पार्किंग करणार, पण जागाच कुठं आहे? जागाच नाही ठेवली. बिल्डरांच्या घशात घातले सगळे प्लॉट, जागाच नाही. पिरवाडीचा काय संबंध? शहराचा बोल बाबा, शहराचं तेवढं बोल. उरणला सुशोभीकरण, सुंदर शहर तयार करणार. आमचं उरण सुंदरच आहे. सुशोभित तुम्ही विशोभित करून टाकलं, ते आम्ही सुशोभित करणार. थेट बोरिवली, पनवेल वगैरे गाड्या चालू करणार. मग आता काय हात बांधले होते? केंद्रापासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता करायचं होतंस. विमानतळ प्रकल्प, दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, GDP-BDPच्या गोष्टी बीजेपीने करूच नाही. बीजेपीने GDPच्या गोष्टी कराव्या का? निर्लज्ज कुठला? दिबा पाटील साहेबांचं पहिले नाव हे विमानतळाला द्या. आमची सगळ्यांची अस्मिता आहे. आत्ता तुम्ही दिबा पाटील साहेबांच्या नावाने बोलता. दिबा पाटील साहेबांची खऱ्या अर्थाने तुम्ही चेष्टा केलीत. महेश बालदी, आज तुम्हाला दिबा पाटील खरं तर नाव दिलात तर मानेन. आणि SEZ मध्ये नोकऱ्या देणार. काय नोकऱ्या? मग SEZ मध्ये नोकऱ्या किती लावल्यात त्याचा पहिले उद्या जाहीर सभेमध्ये पाढा वाचा, मग बघू. तुमचे एक मत ठरवेल उरणचे भविष्य. उरणकरांनी ठरवलंय. काय बोलले होते महेश बालदी? उरणकर कचरा करणार आणि उरणकरच काढणार. बघा, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. हा कचरा 2 तारखेला साफ करा, पाठवून द्या. विरोधकांकडे आमदार नाही, खासदार नाही, कशी कामं होणार? बाळ्या मामा, तुम्ही सांगा. आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पण तुम्हाला भेटायचं असेल तर किती वेळ लागतो? पवार साहेब तुम्हाला किती वेळात त्यांची भेट घालून देतात सांगा. हे दिल्लीत जाऊन किती वेळा नरेंद्र मोदी साहेबांना भेटत असतील? पण आमचे खासदार भेटतात, कारण आमची पॉवर आहे, पॉवर. समजला? मी शिडकोचा प्रश्न हातात घेतला. 5,000 कोटीची जमीन बिल्डरांच्या घशात घातली होती. लोकांना वाटला हा प्रश्न कसा तडीत नेतील, यांच्याकडे सत्ता नाही. पण कालच ऑर्डर आली, राज्य शासनाने दिली, की ह्या जमिनी तुर्तास प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावा. ही आहे भावना गणेकरची पॉवर. आणि हे बसलेत ना, हे सगळे माझ्या पाठीशी उभे आहेत. समजला? काल ऑर्डर आली, काल. खरं तर आम्ही जल्लोष करणार होतो, नक्कीच करू, कारण माझ्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी त्यांना मिळाल्या, बिल्डरांच्या ऑफर आल्या. माझ्या अनेक लोकांना, ज्यांना मी भाऊ मानते, जे माझ्या घरात, त्यांना फोन करून बोलतो, काय रे पैसे देऊ नको तिला, पैसे देऊ नको. अरे तुझ्यासारखी लाचार नाही मी बिल्डरांकडून पैसे गोळा करून निवडणूक लढायला. जे काय ना ते पदरचं टाकीन. राशनच पाहिजे ना. बघ आता तुला काय वाटलं? पुढच्या काळामध्ये हिशोब हा होणार. आणि कसा होणार? बरोबरीचा. माझ्यावर टीका केली. काय टीका केली? ही विजिटर डॉक्टर आहे. मी डॉक्टर नाही, मी सर्जन आहे. सक्सेसफुली ऑपरेशन करते. आणि आता माझ्यासोबत उरणकर पण आहे, त्यामुळे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. माझ्या ऑफिस समोर हे खूप बीजेपी वाले एकदम धुतल्या तांदळासारखे, कधीतरी अमावस्या होती, अमावस्या पौर्णिमा वगैरे आपण तर काय बघतच नाही ना. आपल्याला येईल तो दिवस सारखा का, पण आई वडिलांच्या, लोकांच्या, जवळच्या लोकांच्या पुण्यावर जगणारे आणि त्यांच्या आशीर्वादावर जगणारे लोक. मी ऑफिसच्या बाहेर गेलो की लगेच एक नारळ आणून टप तिथं फोडतात, लगेच लिंबू मिरच्या. अरे मी बोलले धरा रे त्याला, धरा. मुद्दाम बोललो. काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार आहे?
आमच्या लिंबू मिरच्या वगैरे उघडून, महेश बालदी तुम्हाला सत्तेची मगरुमी आली आहे. काय आले? मगरुमी. आणि ही उरणकर तुम्हाला मगरुमी उतरल्याशिवाय ठेवणार नाहीत. या निवडणुकीने मला काय दिलं माहितीये? गैरसमजामुळे कधी मन दुखला असेल म्हणून लांब गेलेली सगळी लोक माझ्या बरोबर आली. आता मला काही नसलं तर चालेल. शेवट आयुष्यामध्ये जात असताना, परतीची वाट असताना आपले सारे जण आपल्यासोबत जेव्हा आशीर्वाद देण्यासाठी उभे राहतात ना, तेव्हा मला नाही कुठल्या खुर्चीची चिंता. ही नगराध्यक्षाची खुर्ची तर आम्ही भेटली त्याच दिवशी फॉर्म भरला तेव्हाच घेतली. मी निवडून आलोच आहे आणि मी एकटी निवडून आलोय. या व्यासपीठावरचे सगळे उमेदवार 21 आणि 22 मी निवडून आलोय. त्यामुळे किती काही करा, आता सुट्टी नाही. फक्त हे केलं ते केलं ते केलं. फक्त महेश बालदी एवढंच सांगा, काफिला क्यू लोटा, काफिला क्यू लोटा एवढंच सांगा. आणि येणाऱ्या मंत्र्यांना माझा सवाल आहे, या उरणकरांच्या भावना ज्या दुखलेल्या आहेत, व्यापाऱ्यांना धमकावलं जात आहे. आज व्यापारी मारवाडी समाज आहे, गुजराती समाज आहे, अरे त्यांच्यातले अर्धे लोक शिव्या देतात तुला, आमची तर सोडच. आणि आमच्याला मला सांगायचं आहे, निरीक्षक बिरीक्षक म्हणून याल ना, तेव्हा एकच लक्षात ठेवा, चेकमेट करा. चेकमेट, एक चेकमेट. नाही तर तुम्हाला बिल्डिंगच्या खाली उभा करतो ना, एकदा बोला आगरी कोळी करडी आम्ही सगळेजण बौद्ध ख्रिश्चन मुस्लिम एक आलो तर तुला काय करू शकतो. ही जे काय फेक बिक मतदान आहे ना, ते होऊ देणार नाही. पण 2-4 झालीस तर तुमचं भरघोस एवढं मतदान आम्हाला करा ना, की ती अशी उडून गेली पाहिजे. कशी उडून गेली पाहिजे. त्यामुळे हे सगळेजण 21 आणि 22 मी, ईव्हीएम बीव्हीएम हॅक बिक ह्या सगळ्या गोष्टी सोडा. फक्त भरभरून मतदान करा. उरणकरांना माझं आव्हान आहे की भरभरून मतदान करा. आपल्याला रुग्णालय आम्ही वाचून दाखवलं, रुग्णालय, सुसज्ज शासन, या ठिकाणी जे जे काही तुम्हाला या मागच्या काळामध्ये मिळालं नाही, जे तुमच्या हक्काचं होतं, टॅक्स भरून सुद्धा तुम्हाला देता आलं नाही, दिलं नाही. कारण यांची मानसिकता नव्हती. यांची मानसिकता नीच प्रवृत्तीची आहे. ही नीच प्रवृत्ती आपल्याला ठेचून काढायची आहे. कशी? जोरदार ठोचून काढायची आहे. तुम्ही सारे जण आमच्या सोबत आहात ना? आणि युट्यूब लाईव्ह वर बसणारे बघणारे पण आहात ना? सारे जण आपल्या सोबत आहात ना? महाविकास आघाडीचा तुतारी चिन्ह आहे माझं. 2 नंबरला तुतारी आहे, 2 तारखेला आहे. त्यामुळे विजय हा निश्चित आहे. परंतु तुतारी सोबत हाताचा पंजा आणि मशाल हे सुद्धा बघा. व्यक्ती बघू नका, उरणचा विकास बघा. आणि ही भावना उरणकरांसाठी लढणार आहे, कटिबद्ध आहे. माझ्या आयुष्यामध्ये काल पण सांगितलं, अनेक संकट मी पाहिलीत. 2 मुलं आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर मोठी होतील. माझ्या वडिलांनी मला काय ठेवलं नाही, मी त्यांनाही काय ठेवून जाणार नाही. ते चांगले शिकतील, मोठे होतील. पण फार काय अपेक्षा या जीवनाकडून आता मला राहिलेल्या नाहीत. मला मरणाची भीती नाही, उद्या आला तरी चालेल. त्यामुळे सांगते, राहिलेलं जेवढं परमेश्वर मला आयुष्य देईल हे तुमच्या चरणी बहाल करते. तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन, सर्जन म्हणून राहीन. विजिटर नसेल, सक्सेसफुली ऑपरेशन करेन. कसा? सक्सेसफुली. चीडफाड करीन. जो जो आडवा येईल त्याला त्याची जागा दाखवेल. माझ्या माता भगिनीने या 15 दिवसामध्ये, माझ्या वयोवृद्ध माणसांनी, माझ्या भाऊ बंधवांनी, बहिणींनी मला जी साथ दिली, प्रत्येक घरात जाईल तिथे हळद कुंकू लागला, डोक्यावर हात फिरवले गेले, वयोवृद्धांच्या गालावर हात फिरले. त्याची शपथ घेऊन सांगते, तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. ह्या सगळ्या प्रेमामुळे माझं बळ वाढलंय. एक संधी द्या, एकही समस्या राहणार नाही. खेळाडू असेल, सगळ्याच लोकांच्या पाठीशी.
या समाजातल्या प्रत्येक घटकाच्या पाठीशी मी उभी राहीन एवढंच सांगते, भरघोस मतानी. आता परवाच्या दिवशी काय सांगत होता, 4,000 मतांनी, आता 2,000 वर आलाय. आणि आता बोलला की त्यांचे लोक काय सांगतात, आम्ही 2.5 वर्षांनी अविश्वास आणू, म्हणजे आम्ही जिंकलोय. कशा जिंकलोय? भरघोस मतांनी जिंकलोय. अजून 2 दिवस आहेत, कशालाच कमी नाही पडायचं. चल होऊन जाऊ द्या. ही लढाई महेश बालदी आणि कौशिक शाहच्या मानसिकतेवर आहे. ही लढाई माझ्या झालेल्या त्या शायलीवर, अन्यायावर आहे. त्यांच्या पक्षातल्या महिलांच्या अन्यायावर आहे. ही लढाई मगरुरीवर आहे, दडपशाहीच्या विरोधात आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. ही लढाई आम्हीच जिंकणार, 100% जिंकणार. कारण ही उरणकरांची लेक आहे, या मातीची लेक आहे, अनेकांचे आशीर्वाद आहेत. फक्त एवढंच सांगते, मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता है, पंखों से कुछ नहीं होता है. हौसलों में उड़ान होनी चाहिए, हौसलों में उड़ान होनी चाहिए. एवढंच सांगते. आणि तुमच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होते. इथं बसलेल्या प्रत्येकाने, भावना गणेकर आणि इथं बसलेल्या प्रत्येकाने उमेदवाराचा प्रतिनिधी व्हा आणि गावागावात, गल्ली गल्लीत जा. आज माझ्याच समाजाच्या लोकांना सुद्धा इच्छा असून सुद्धा, इकडं यावंसं वाटत असून सुद्धा, भावनाताईला मदत करायची वाटत असून सुद्धा तिकडे आहेत ना, त्यांनी पण प्रामाणिकपणे आम्हाला मदत करा, एवढंच सांगते. आणि बाबांनो, चेकमेट द्या, नाही तर गुलामगिरी. ज्यांना कोणाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर, बाकीच्या जिल्हा ग्रामपंचायतीच्या तिकिटी पाहिजेत ना, त्यांनी एक दणका द्याच. घरी येऊन तिकीट भेटेल हो, दणका द्या. बघा पुढच्या काळामध्ये काय होईल, एवढंच सांगते. पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होते आणि तुर्तास रजा घेते, पण विजयाची सभा याच ग्राउंडवर होईल, एवढं सुद्धा सांगते. आणि हे सगळे माझे भाऊ पाठीमागेशी बसलेत ना, त्यांची अर्ध्यांची नावं घ्यायची राहिली, परंतु हे सगळ्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं, 15 दिवसापासून आधी माझी एन्जिओग्राफी झालेली, 10 दिवसाआधी माझा पायाला फ्रॅक्चर झाला. ह्या व्याधी मागे टाकल्या, कारण पवार साहेबांनी सांगितलं, या युवकांसाठी तुम्हाला लढायचं आहे, तू लढणारी रेख आहेस, तू संघर्ष करण्यास जाऊन लढ. या साऱ्यांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या लढाईला मार्गस्थ होते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.